माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. आपल्याला बऱ्याच रेसिपींसाठी डेसिकेटेड कोकोनट हवं असतं, जसं मोदक बनवण्यासाठी, करंजा बनवण्यासाठी, लाडू किंवा बर्फी बनवण्यासाठी. आणि अशा प्रकारचं डेसिकेटेड कोकोनट मार्केटमध्येही मिळतं, त्यामुळे मीही नेहमी ते विकत आणत होते. पण जेव्हा मला कळालं की नारळाचं दूध काढून राहिलेला चोथा असतो तो ॲज अ डेसिकेटेड कोकोनट विकला जातो, तेव्हापासून मी ठरवलं की मी अशा प्रकारचा डेसिकेटेड कोकोनट स्वतः घरी बनवणार. सो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी स्वतः घरच्या घरी सोप्या पद्धतीने डेसिकेटेड कोकोनट कसं बनवते ते. डेसिकेटेड कोकोनट बनवण्यासाठी मी आता एक नारळ घेतलेला आहे. या नारळाला 3 डोळे असतात आणि त्याच्यापैकी एक डोळा मऊ असतो. त्याच्यामध्ये मी तार टाकून अशा प्रकारे होल पाडून घेत आहे आणि होल पडल्यानंतर त्याच्यातून आपल्याला पाणी बाहेर काढून घ्यायचं आहे. पाणी काढून झाल्यानंतर मी नारळ फोडून घेतला आहे. प्रत्येक नारळाला डार्क 3 रेषा असतात. त्यांच्या अगदी मध्यभागी ठोंब्याने किंवा एखाद्या दगडाने मारलं तर अशा प्रकारे नारळ परफेक्ट 2 पार्टमध्ये फुटला जातो. एका कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्याच्यावरती अशा प्रकारे चाळण ठेवायची आहे आणि हा फोडलेला नारळ ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि हे आपल्याला गॅसवरती ठेवून 15 ते 20 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. 20 मिनिटानंतर मी नारळ बाहेर काढून घेतले, ते थोडेसे थंड होऊ दिले आणि आता आपण ते त्याच्या कवचापासून सेपरेट करून घेऊया. असं शिजवून घेतल्यामुळे चाकू नारळामध्ये पटकन घुसतो आणि आपल्याला नारळ इझिली बाहेर काढता येतो. तुम्ही बघू शकता की आपला नारळ व्यवस्थित बाहेर निघालेला आहे आणि त्याचा बराचसा ब्राऊन पार्ट रिमूव्ह झालेला आहे. आता जो ब्राऊन पार्ट बाकी आहे तो अशा प्रकारे पिलरने आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता हा नारळ आपण 2 प्रकारे बारीक करून घेऊ शकतो. एक तर त्याचे छोटे तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकतो किंवा किसून घेऊ शकतो. माझा सगळा नारळ किसून झालेला आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये किसलेला नारळ टाकायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे. ती जरा वेळासाठीही वाढवायची नाही आणि बारीक फ्लेमवर 15 मिनिटासाठी हा नारळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आपला नारळ व्यवस्थित भाजून झालेला आहे. तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि जसा जसा तो थंड होतो तसा अजून तो कुरकुरीत होतो. अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट बनवण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि कसं झालं मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. बाय बाय.